आज पहिल्यांदाच बाजार विकण्यासाठी गेलो, इथे येऊन तर झाले बोबाळणाचा सीन. अरे थांबा थांबा सांगतो सुरुवातीपासून. तर काय चाललं गावकरी मित्रांनो, मी तर राहतो माझ्या गावामध्ये. आता दररोजच्या प्रमाणे आपले आराध्य दैवत म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांची ते पूजा ती करून घेतली. आज कसं झालं माहिती का, काही काम असतं आपले घरचे पण बाहेर जाणार होते, त्याच्यामुळे आपल्याला एक मोठंच काम भेटले. ते म्हणजे हे लाल चंदनाचे गांजर आपल्याला बाजारामध्ये विकण्यासाठी जायचं होतं. आता आज मंगळवार असल्यामुळे आपल्याला बाजारला लोह्याच्या जायचं होतं आणि आपल्या सोबत येऊ लागला कोणी नाना. इकडून तिकडून गाडागाडी करून जे काही बाजाराचं सामान ते भान बोतडे घेऊन निघालो. सकाळच्या वातावरणाचा आनंद घेत घेत आलो आपल्या लोह्यामध्ये. दरवेळी प्रमाणे आपल्या राजाचं दर्शन ते घेतलं आणि लगेचच बाजारामध्ये पण एंट्री करून झाली. इथे येऊन एका साईडला जे काही आहे बाजाराचं ते मांडून बसलो. परंतु तितक्यात आपल्याला एक क्लासमेट पण भेटला. त्याला तर घेतलंच, परंतु आपल्याला काही कारण असतं आपल्याला तिथून पण उठावं लागलं. कारण का इथं आल्यास कळालं की ज्याच्या त्याच्या जागा पण नेमलेल्या राहतात बाजारामध्ये. तितक्यात आपल्या गावातले कार्टे भेटले. त्याच्यामुळे यांच्या दोघांच्या मध्ये बसलो बाजार विकण्यासाठी. नम करता ह्या जागावरून ह्या जागेवर बसलो तर तितक्यात ह्यांच्यातच लागले बाबांनो. अय्यो बाबो. रोज उठलो का मी नवा लफडाय माय होत उठलो का लफडा. आता हे एवढ्या बोंबाट्या घालू लागले ना, ते काय भांडण मिटत नव्हते. त्याच्यामुळे मावशीला म्हणलं खा एक गांजरण घ्या जरा शांत. तसं ह्यांचं तर भांडण मिटलं, पण धंदे मी मंदान मंदे मी धंदा. तसं आजच्या ह्याला तर एवढंच होतं, परंतु आपण पार्ट 2 मध्ये बघूया काय काय झालं ते. तर चला राधे राधे.